नमस्कार, आप देख रहे हैं प्रयाग एक्सप्रेस न्यूज़। खबर महाराष्ट्र से। महाराष्ट्र के नांदेड़ से इस वक्त की बड़ी खबर, जहां पुलिस के ऑपरेशन क्रैकडाउन के तहत अवैध हथियारों का एक बहुत बड़ा जखीरा पकड़ा गया है। स्थानीय अपराध शाखा ने सचखंड गुरुद्वारा मार्ग पर मौजूद एक शॉपिंग प्लाजा में छापेमारी की। इस रेड में पुलिस ने 470 तलवारें, 208 खंजर चाकू और 24 फाइटर पंच बरामद किए हैं। जब्त किए गए इन कुल 703 हथियारों की बाजार में कीमत करीब 14 लाख रुपए बताई जा रही है। पुलिस की भनक लगते ही मुख्य आरोपी रणजीत सिंह सरदार मौके से फरार हो गया, जिसकी सरगर्मी से तलाश की जा रही। पुलिस ने मामला दर्ज कर आगे की कार्यवाही शुरू कर दी है। प्रयाग एक्सप्रेस न्यूज के लिए संवाददाता संतोष पांडे की रिपोर्ट। तर पुन्हा एकदा नांदेडमध्ये मोठा शस्त्रसाठा मिळालेला आहे। किती शस्त्र आहेत आणि काय नेमके याचा वापर होता? विक्रीसाठी होते की इतर उद्देश होता? नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की शस्त्रसाठा हा एका ठिकाणी आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर, ॲडिशनल सर असे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सदर ठिकाणी धाड टाकली असता आपल्याला मोठ्या प्रमाणात तो शस्त्रसाठा जप्त करता आला। साधारणतः यामध्ये 700पेक्षा जास्त शस्त्र असून त्याची किंमत 14 लाखापेक्षा जास्त आहे। सदरची कारवाई ही ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत समूळ शस्त्र सप्लाय करणे, त्याचा विक्री करणे, याच्या मुळापर्यंत जाण्याच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे। सर, याचा उद्देश काय होता? कारण नांदेडमध्ये एक धार्मिक हे आहे, त्यामुळे हे विक्री केली जाते, तर त्यासाठीच होता का इतर काही? सदरची शस्त्र ही अवैध आहेत, कारण की ती पूर्णपणे धारदार आहे आणि हे मानवी जीवनास अतिशय घातक अशी शस्त्र आर्म ॲक्टनुसार प्रतिबंधित असणारी शस्त्र जप्त करण्यात आली आहेत। त्यामुळे त्याचा नक्कीच उद्देश हा चांगला असणार नाही, समाजाला उपयोगी असणार नाही। सर, किती आरोपी होते, किती अटक? प्रथमदर्शनी यामध्ये मुख्य आरोपी एकच आहे। त्याच्यानंतर इतर आरोपी तपासादरम्यान आपल्याला निष्पन्न करून त्यांना देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। बरं, ही कारवाई तुम्ही कोण्या भागात केलेली आहे? सदरची कारवाई ही वजीराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेली आहे।